नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट आहे. लाभार्थी यादी संदर्भात मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेले. GR म्हणजे शासन निर्णय राज्य सरकारमार्फत प्रसिद्ध काढून यासंबंधी माहिती देण्यात आलेली. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बघूया संपूर्ण माहिती GR मध्ये. तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी राज्य सरकारमार्फत 10 ऑगस्ट 2024चा हा शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बाल विकास विभाग यांच्यामार्फतचा हा शासन निर्णय. यामध्ये बघू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय आहे. आणि या ठिकाणी प्रस्तावनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलबजावणीची संदर्भात या ठिकाणी शासन निर्णय हे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. यामध्ये बघितलं तर शासन निर्णयामध्ये बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने होण्यासाठी पुढील प्रमाणे या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अंतर्गत ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्र निहाय समिती गठीत झालेली नसल्यास, तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अंतिम नसल्यास जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव राज्य शासनाच्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत आणि त्यांनी पाठवावं असं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यात राज्य सरकारकडे जी महिलांची यादी आहे ती जी आहे राज्य सरकारना पाठवण्यात यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेले. आणि जिल्हाधिकारी यांनी यथावकाश विधानसभा क्षेत्र समितीची मान्यता घ्यावी. तसेच जर समितीची मान्यता होण्यास अडचण असेल जिल्हाधिकाऱ्याला, तर ते जिल्ह्याचे पालकमंत्री यांची स्वाक्षरी घेऊन सुद्धा ती यादी जी आहेत राज्य सरकारकडे पाठवू शकतात. आणि ही यादी राज्य सरकारकडे पाठवल्याबरोबरच ती यादी जी आहे आपापल्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत. त्यामुळे तुमचं जे जिल्ह्याच्या संकेतस्थळ आहे, वेबसाईट आहे, त्यावर सुद्धा तुम्हाला ही यादी पाहता येईल. सध्या तरी काही अडचणीमुळे जर यादी प्रसिद्ध झालेली नसेल तर ती लवकरच तुमच्या वेबसाईटवर, तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल. आणि ज्या यादी तयार होतील ते राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत या ठिकाणी पाठवण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे बघितलं तर ही एक मोठी बाब होती. महिला व बालविकास विभाग यांच्या अंतर्गतची महाराष्ट्र शासनाअंतर्गत मोठी अपडेट देण्यात आलेली, ज्या अंतर्गत जे लाभार्थी यादी आहे ती जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत त्याला मंजुरी मिळून ती यादी राज्य सरकारकडे या ठिकाणी पाठवण्यात येणार आहे. आणि ही यादी तुम्हाला जिल्ह्याच्या संकेतस्थळावर काही दिवसांनी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जातील. धन्यवाद.